Okay, hello. Good afternoon to all of you. First, we will take the attendance, then we will see the yesterday's problem. Roll number first, Yes, sir. roll number two, Present, sir. three, four, Present, sir. five, six, seven, eight, Yes, sir. nine, 10, 11, 12, Yes, sir. 13, Yes, sir. 14, Yes, sir. 15, 16, 17, 18, 19, 20, Yes, sir. 21, 22, 23, Yes, sir. 24, 25, 26, Yes, sir. 27, 28, 29, 30, 31, Yes, sir. 32, 33, Yes, sir. 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, Yes, sir. 42, 43, 44, Yes, sir. 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 48. 48 present. Okay. 52, 53, 54, 54, yes, sir. 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, Yes, sir. 71, 73, 74, 75, 76, 77, Yes, sir. 78. Yes, sir. Okay, roll number 5 present, 6 present, 10 present, 20, 48, 54, 16, 61 present. Okay. Okay. In last lecture, that is yesterday, I was given one problem to you. I think some of the students have solved the problem. So I will show you one of the sample copy of the one student. Okay, 72 is present. We will discuss on that and then we will move on next problem. Okay. Screen दिसते का माझी? Yes, sir. Yes, sir. Okay. Now you can see Sir, roll number 27. roll number 27. Okay. Yes, sir. Okay. Present. 27 present. ओके. हा प्रॉब्लेम आहे रोल नंबर फर्स्ट देशपांडेने सोडवलेला आहे. ठीक आहे.
तर दिलेला जो काही प्रॉब्लेम आहे तो त्यांनी व्यवस्थित सोडवलेला आहे. ही बघा डायग्राम आहे. जे काही तुमचा प्रॉब्लेम दिला आहे त्यातली आपली पहिली स्टेप आहे की आहे तसा ड्रॉ करायचा विथ डायमेन्शन. त्यांनी प्रत्येक पॉइंटला कोऑर्डिनेट पॉइंट व्यवस्थित दिलेले आहेत. त्याचे कोऑर्डिनेट ज्या त्या पॉइंट पाशी त्यांनी मशीन 0 पॉइंट घेतल्यापासून तुम्ही बघू शकता पॉइंट नंबर 1 0,10. ठीक आहे. त्यातून पॉइंट नंबर 2 पॉइंट नंबर 3 4 5 6 हे सगळे त्यांनी पॉइंट घेतलेले आहेत आणि त्या पॉइंटला तो पाथ फॉलो करत त्यांनी तो टूल त्यांचा मूव्ह केलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघा अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी डायग्राम काढून त्याला तो टूलचा पाथ दिलेला आहे आणि त्याचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. ठीक आहे. हे आपला बेसिक फर्स्ट पार्ट आहे. त्याच्यानंतर त्यांनी टेबल तयार केला. त्याच्यामध्ये पॉइंट वाईज एक्स अँड झेड चे कोऑर्डिनेट त्यांनी घेतलेले आहेत. ठीक आहे. जे की तुम्ही वरती ऑलरेडी तुम्ही स्टार्टिंगला जे पॉईंट दिले तेच फक्त तुम्ही टेबल फॉर्म मध्ये व्यवस्थित लिहिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मेन पार्ट आहे तो आपला पार्ट प्रोग्रामचा. ठीक आहे. त्याच्यातला ब्लॉक नंबर फर्स्ट कॉमन इन जनरल फर्स्ट कोणती सिस्टीम येते. ठीक आहे. कोऑर्डिनेट ऍब्सोल्यूट आहे का इन्क्रिमेंटल आहे. देन फेडरेट देन इनपुट इन इंच जे काय असेल ते. त्याच्यानंतर त्यांनी रेफरन्स हे आपलं जे काय रेग्युलर प्रोसेस आहे तेच आहे. व्यवस्थित अतिशय छान पद्धतीने त्यांनी सोडवलेलं आहे स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर थर्ड ब्लॉक बघा टूल चेंज फर्स्ट टूल एंड ऑफ द ब्लॉक देन नेक्स्ट स्टेप नेक्स्ट ब्लॉक N40 सरफेस कॉन्स्टंट सरफेस स्पीड कंट्रोल स्पिंडल ऑन आणि त्याचं स्पीड जे काय असेल ते. ठीक आहे. त्याच्यानंतर कुलंट ऑन केलेला आहे. परत स्टेप बाय स्टेप त्यांनी पहिला पॉईंट रॅपिड पोझिशन मध्ये आले पॉईंट नंबर 1 तिथून पॉईंट नंबर 2 3 4 5 एकदम छान पद्धतीने एक्सप्लेनेशन प्रेझेंटेशन लाईन बाय लाईन ब्लॉक. ठीक आहे. आणि त्यांनी फक्त सेमी कॉलमच्या ऐवजी त्यांनी शेवट EOB एंड ऑफ द ब्लॉक ते पण चालते किंवा सेमी कॉलम पण चालते. छान आहे. ठीक आहे. अतिशय छान पद्धतीने सॉल्व्ह केलेला आहे. तुम्ही बघू शकता असा तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम हा फक्त आपण जे काही आपली रेग्युलर मेथड होती सिंपल मेथड. ठीक आहे. सुरुवातीपासून जे काही सांगितलं होतं त्या पद्धतीने अतिशय सुंदर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे. आय थिंक लास्टचे जे 4 ब्लॉक आहेत N170 पासून ते N200 ह्याच्यापर्यंत आय थिंक लास्टला सेमी कॉलम किंवा EOB मिसिंग आहे. हॅलो रोल नंबर 1 देशपांडे. Yes, sir. Yes, sir. Only that last 4 blocks you have to write the EOB or either semicolon. Okay. Otherwise everything is good. No problem. Representation wise and your programming wise everything is good. Okay. No problem. तर सगळ्यांनी असा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय का. ठीक आहे. प्रॉब्लेम सोपाच आहे. प्रॉब्लेम डिफिकल्ट नाहीये. प्रॉब्लेम हा सोपाच आहे. फक्त तुम्हाला तो समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि अजून एक पार्ट काय मिसिंग आहे तुमच्या प्रोग्राम मध्ये की जे रेडियस आहेत कर्वेचर आहेत त्याची व्हॅल्यू तुम्ही त्या ब्लॉक मध्ये दिलेली नाहीये. ठीक आहे. आता सपोज जो पहिला आहे कुठं होता पहिला पॉईंट 2 ला तुम्ही पॉईंट 2 च्या जे काही रेडियस आहे त्या सर्कलची किंवा त्या कर्वची किती रेडियस आहे त्याची 15 R15 तो पार्ट रिमेनिंग आहे. ठीक आहे. नंतर पुढं पॉईंट नंबर 3 अँड 4 ला जो काही रेडियस आहे 10 ते रेडियस पण द्यायचे राहिलेले आहे. ठीक आहे. तर फक्त बाकी सगळं बरोबर आहे. फक्त ब्लॉक झाल्यानंतर एक्स आणि झेड चे कोऑर्डिनेट दिल्यानंतर त्याच्या पुढं रेडियसचे कोऑर्डिनेट द्यायचे राहिलेले आहेत. ठीक आहे. हॅलो रोल नंबर 1. Yes, sir. I will make the changes. ओके ठीक. नो प्रॉब्लेम. ओके. या सर. Yes, sir. तुम्ही सॉल्व्ह केलाय का प्रॉब्लेम. Oh, yes, sir. तुमचा प्रॉब्लेम दाखवा. मी माझी स्क्रीन बंद करतो.
Hello, sir. Hello, sir. Hi, hello. Sir. Carry on. Given speed is equal to 25 meter per minute, I have converted into mm per minute. Then feed Okay. rate 0.10 mm per tooth. Then operation number X, Z. I have also solved using two coordinates X and Z. Point Okay. number 1, which carries coordinate 0, 5. Point number 2, 0, 0. Point number 3, 30, 0. Point number 4, 30 minus 20. Point number 5, 30 minus 40. Point number 6, 30 minus 55. Point number 7, 40 minus 55. Point number 8, 60 minus 55. Point number 9, 70 minus 55. Point number 9, 70 minus 55. Point number 10, 70 minus 85. Point number 11, 95 minus 85. And point number 12, 0, 0. Then assumption, I have assumed machine 0 point at point number 12, which carries 0, 0 coordinate. And I have also assumed job 0 point at point number 1, 0, 5. Then program 0, 1, 2, 3, 4, block number N10, G90, G21, G94. Absolute coordinate system metric input in mm, feed in mm per minute, reference. Then N20, G74, X0, Z0, reference point at machine 0 point. Then N30, M06, T01, tool change, tool number. N40, G96, M03. Yes, sir. Hello, yes, sir. Yes, sir. डायग्राम कडे जाऊ. परत डायग्राम दाखव. हा, ओके. जो काय पहिला पॉइंट आहे, जी पहिला पार्ट आहे रेडियस R15 चा, जो की पहिला मोठा सर्कल आहे बाहेरचा, बरोबर आहे का? Yes. आणि त्याच पॉइंटला एक लहान सर्कल आहे ज्याचा डायमीटर आहे 5, बरोबर आहे? Yes, sir. हा, तर तिथं ऍक्च्युली दोन ऑपरेशन आहेत. एक तर तुम्हाला पहिलं तो बाहेरचा हेमी सर्कल पूर्ण करायचंय आणि त्याच्यानंतर ते आतलं छोटं होल आहे ते ड्रिल करायचंय. ठीक आहे. आता तुम्ही पॉइंट घेतलाय कुठून? बरोबर त्याच्या सेंटर पासून, त्या प्लेटच्या. ठीक आहे. म्हणजे निम्मा पार्ट करताय, राहिलेला खाली सोडून दिलाय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही तिथं पॉईंट घेऊ शकता किंवा खाली त्याच लाईनला खाली त्याच्या घेऊ शकता. ठीक आहे. जिथे घेतलं तिथून ठीक आहे. तिथून तुम्ही काय करताय, सुरुवातीला रेडियस किती देत आहे? R15. तो पहिला कर्व पूर्ण होईल. कुठला? हाफ सर्कल वरचा छोटा. हा तेवढा. आणि त्याच्यानंतर तुम्ही कुठं जाताय? वरती पॉईंट नंबर 3 पाशी. पॉईंट नंबर 3. जे काय छोटे छोटे होल आहेत 5 डायमीटरचे, तिथे एक आहे, इकडे एक आहे आणि वरती एक, असे 3 होल आहेत. हे होल तुम्ही नंतर हे सगळं नंतर केलेत का त्याच्यामध्येच केलेत? नाही सर, हे केलेच नाही. डेप्थ आपल्याला दिली नव्हती. बरं, ठीक आहे. ते आपण डेप्थ न घेता प्रोग्राम केलाय. जर डेप्थ घेतली असती तर तुम्हाला ते दाखवायला लागलं असतं. ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. ओके, तेच तुम्हाला क्लिअर करायचं होतं. ठीक आहे, कंटिन्यू. Then M08 coolant on, G00, X0, Z5, rapid position at point number 1. Then N70, G03, X0, Z0, radius 15, anti-clockwise circular interpolation at point number 2 here. Okay. Then G01, X30, Z0, linear interpolation at point number 3. Then N90, G01, X30, Z-20, linear interpolation at point number 4. Then G02, X30, Z-40, R10, circular interpolation 1, 4 to 5 here. Then G01, X30, Z-55, linear interpolation at point number 6. Then G01, X40, Z-55, linear interpolation at point number 7. Then N130, G03, X60, Z-55, R10, anticlockwise interpolation within 7 to 8 here. Then N140, G01, X70, Z-55, linear interpolation at point number 9. Then N150, G03, X70, Z-85, R15, anticlockwise interpolation at point number 10.
Here. Then G01X95 Z-85 linear interpolation at point number 11. Then G01X0Z0 G74 reference point. Then M05 spindle off, M09 coolant off, M30 end of the program and reset. And I have also solved ठीक है? using Canada cycle. Okay, previous problem. Okay, very good. Carry on. Using Canada cycle, then point number is same as previously we have solved. Then directly program. Yes, correct. Block number N10, G90, G21, G94 absolute coordinate system input, and then feed in mm per minute. Then N20, G74, X0, Y0, Z0 reference point at machine 0 point. Then N30, M06, T01, I12 tool change tool number. Then N40, G96, M03 speed 2000 RPM. Spindle on, then N50 M08 coolant on, then N60 G00 X minus 2 Y0 Z2 reference point at job 0 point, then N70 G01 X0 Y0 Z2 linear interpolation at point number 1, then N80 G81 X30 Y30 Z minus 14 Canada cycle start. Then N90 G81 X30 Y120, then N100 G81 X120 Y120, then N110 G81 X120 Y30, then N120 G80 Z2 Canada cycle stop, then N130 M05 spindle off, N140 M09 coolant off, then N150 M06 T02 diameter 16 tool change, then N160 G96 M03 speed 2000 RPM spindle on, then N170 M08 coolant on, then N180 G01 X75 Y75 Z minus 14 linear interpolation at point number 3, then N190 G00 Z2 rapid traverse, then N200 G00 X0 Y0 Z0 G74 reference point, then N210 M05 spindle off, N220 M09 coolant off, N230 M30 end of the program and reset. Very nice. कोणी आहे ज्यांनी काही डाऊट जो पाठीमागचा Sir, you are not audible. वेट आता येतो का आवाज? नाही कट होतोय सर. एकच मिनिट. हाँ यस सर. हाँ ओके ठीक आहे. प्रॉब्लेम म्हणजे चुकलंय कोणी करेक्शन करायचं असेल किंवा कोणाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असेल त्याच्या पद्धतीने आणि मध्ये ऍडिशनल करून त्याला तुम्ही करू शकता. आहे का कोणी असं? सर आवाज येत नाही. कोणी हे ऍडिशनल हॅलो नो सर. परत जॉईन
हॅलो हॅलो, यस आवाज सर. येतो का आता? हा यस. येतोय का? हॅलो. हा यस सर. हा, तर कुणाला काय प्रॉब्लेम असेल याच्यामध्ये किंवा कोणी अजून ऍडिशनली सॉल्व्ह केला असेल, त्यांना जर एक्सप्लेन करायचं असेल किंवा काही विचारायचं असेल तर विचारू शकता. म्हणजे कुणाला काही कळालंच नाही ह्या प्रॉब्लेम मधलं, किंवा कुणी कुणी अजून स्वतः पाठीमागचे जे जुने प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले होते त्याच्यामध्ये ऍडिशनल जे काही आपण केनर सायकल घेतलेलं आहे ते कुणी ऍडिशनल सॉल्व्ह केलेलं आहे का? असेल तर तुम्ही स्वतः इथे एक्सप्लेन करा, नसेल तर तसं सांगा. आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊ. किंवा कुणाला काही डाऊट असेल, काय कळालं नसेल तरी पण विचारा. हॅलो, ठीक आहे. तर आपण काय करूया, हे आतापर्यंतचे प्रॉब्लेम झाले आणि केनर सायकल आतापर्यंत आय थिंक असाइनमेंट बुकलेट मधले सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेत. आता एक काम करू, थिकनेसचा आहे तो घेऊया ज्या प्लेटला, आणि तो प्रॉब्लेम आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ओके, 21 प्रेझेंट. हा, तर याचा स्क्रीन दिसते का मोबाईलची? यस सर. हा, तर हा जो प्रॉब्लेम आहे जो ऑलरेडी आपण बघितलेला आहे प्रॉब्लेम, तर ह्या सेम प्रॉब्लेम परत सॉल्व्ह करायचा कुठल्या पद्धतीने? केनड सायकलने. ठीक आहे, जो प्रॉब्लेम आपण अगोदर सॉल्व्ह केला आहे आपल्या जनरल मेथडनं, जे काही आपण स्टेप्स लिहित होतो ते सोडून आता काय करायचं, केनड सायकल ऑन करून आणि टूल लेंथ कटर कॉम्पेन्सेशन ते दोन्ही मिक्स करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, तर सगळ्यांनी हा ऑलरेडी प्रॉब्लेम तुम्ही ड्रॉ करून घेतलेलाच असेल, तरी पण आता काय करा, स्क्रीनशॉट मारा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ठीक आहे, तर सगळ्यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करायची. याचे गिव्हन डेटा ऑलरेडी आपण लास्ट टाइम घेतलेला आहे, तरी पण आहेत बघा. किंवा तुम्ही अझम्पशन करू शकता, याच्यामध्ये टूल मटेरियल वगैरे दिले फक्त, पण त्याच्या स्पीड असेल, फीड रेट असेल, ते तुम्हाला काय करायचंय, अझम्पशन करायचंय. जे तुम्हाला हवं ते तुम्ही ते अझम्पशन करा. आणि ह्या प्रॉब्लेमचं नवीन मेथड आहे, नवीन म्हणजे काय, केनड सायकल आणि टूल लेंथ कटर कॉम्पेन्सेशन हे दोन जे काही टर्म आहेत, ह्या दोन टर्मचा यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. याच्यामध्ये आयडेंटिकल असणारे होल 4 आहेत. मग याच्यामध्ये आपण केनड सायकल यूज करू शकतो. एकच ऑपरेशन जर परत रिपीटेटिव्ह करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण काय करतो, केनड सायकलचा यूज करतो. ठीक आहे, G81 80 हे जे काही कोड आहेत ते कोड तुम्ही यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करा. झाला की आपण त्याच्यावरती एक्सप्लेनेशन देऊ.
हॅलो. या सर. येस सर. हा झालं का सोडून? हा झाला स्कॅन करून पाठव. ठीक आहे ओके, नो प्रॉब्लेम. काय करा, सगळ्यांनी सॉल्व्ह करा आणि जे पाठीमागचे प्रॉब्लेम आपण ऑलरेडी सोडवलेत त्यालाच परत जे काही नवीन आहे केनड सायकल असेल किंवा ते दुसरं डू लूप असेल हे सगळं यूज करून तुम्ही सॉल्व्ह करून प्रॅक्टिससाठी प्रॅक्टिस करत राहा. आता ऑफिशियली सांगायचं झालं तर आपला हा चॅप्टर नंबर 6 संपलेला आहे. आता याच्यावरती मी आता आपली ऑलरेडी सोमवारपासून तर टेस्ट आहेतच. ठीक आहे. तर आता आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत मी टाइम टेबल ग्रुपवरती डिस्प्ले करेन टेस्टचं. सगळ्यांनी टेस्ट त्या दिलेल्या वेळेमध्येच सॉल्व्ह करायच्या आहेत. ठीक आहे. नंतर परत तुम्ही रिक्वेस्ट केली तरी पण ते लिंक ऍक्टिव्ह होणार नाहीये. सगळ्यांनी आता प्रॅक्टिस करा बाकीच्या प्रॉब्लेमची. सेम पाठीमागची टेक्निक यूज करून आपण राहिलेलं परत सोमवारपासून, आता लेक्चर नसलेच आपलं, सोमवारपासून टेस्ट सुरू होतील त्यावेळेस भेट. ठीक आहे. या सर आता लेक्चर बंद करा, हे करा, रेकॉर्डिंग बंद करा, आपण इथे थांबूया.